राज्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे। पुढचे 4 ते 5 दिवस राज्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आता पावसाने पुन्हा एकदा राज्यामध्ये हजेरी लावलेली आहे। पुढचे काही दिवस पावसाचा जोर वाढेल असा अंदाज आहे। 4 ते 5 दिवस राज्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। हा अंदाज आहे 17 ऑगस्ट 2025 ते 22 ऑगस्ट 2025 या कालावधीतल्या पावसाचा। या 6 दिवसांत महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल, कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे, शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी आणि तुमच्या सुरक्षिततेसाठी काय करावं, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत। तर चला सुरू करूया मित्रांनो। हवामान खात्याने सांगितलं की 17 ऑगस्ट 2025 पासून महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे। या 6 दिवसांत म्हणजे ऑगस्ट 17 ते 22 ऑगस्ट 2025 पर्यंत राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त असेल। बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे। यामुळे राज्यात वेगवेगळ्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। काही ठिकाणी हलका पाऊस, काही ठिकाणी मध्यम, तर काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसारखा पाऊस पडण्याची भीती आहे। 17 ऑगस्ट 2025 रोजी कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडेल। या भागात वादळी वारे आणि विजांचा कडकडाट येण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि सांगली येथे मेघगर्जनेसह पाऊस पडेल। मराठवाड्यात बीड आणि छत्रपती संभाजीनगर येथे हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे। विदर्भात नागपूर, गोंदिया आणि भंडारा येथे मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे। शेतकरी मित्रांनो, या दिवशी शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या। विशेषतः सोयाबीन, कापूस आणि मक्यासारख्या पिकांची काळजी घ्या, कारण जास्त पाण्यामुळे पिकांची मुळे खराब होऊ शकतात। जर तुम्ही फळबागा लावल्या असतील तर पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल याची खात्री करा। 18 ऑगस्ट 2025 रोजी पावसाचा जोर आणखी वाढेल। कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुण्यात खडकवासला धरण परिसरात पाण्याचा विसर्ग वाढण्याची भीती आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्क राहा। सातारा आणि कोल्हापूर येथेही पावसाचा जोर वाढेल आणि पंचगंगा नदीची पातळी वाढण्याची शक्यता आहे। मराठवाड्यात बीड, धाराशिव आणि लातूर येथे मध्यम ते जोरदार पाऊस पडेल। विदर्भात वर्धा, भंडारा आणि यवतमाळ येथे पावसाची तीव्रता वाढेल। शेतकऱ्यांनी पिकांवर कीटकनाशकांचा वापर करताना काळजी घ्यावी, कारण पावसामुळे कीटकनाशके वाहून जाऊ शकतात। जर तुमच्या शेतात पाणी साचलं असेल तर ते काढून टाकण्यासाठी नाल्या तयार करा। 19 ऑगस्ट 2025 रोजी हवामान खात्याने काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे। कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथे ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते। खडकवासला आणि कोयना धरण परिसरात पाण्याचा विसर्ग वाढण्याची भीती आहे। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि बीड येथे जोरदार पाऊस पडेल। विदर्भात नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे। या दिवशी शेतकऱ्यांनी शेतात जाणं टाळावं, कारण विजांचा धोका जास्त असेल। नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा। 20 ऑगस्ट 2025 रोजी पावसाचा जोर काहीसा कमी होईल, पण तरीही कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल। रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा येथे पावसाची तीव्रता कायम राहील। मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल, तर विदर्भात नागपूर आणि गोंदिया येथे मध्यम पाऊस अपेक्षित आहे। शेतकऱ्यांनी या दिवशी पिकांची पाहणी करावी आणि पाणी साचलेलं असेल तर ते काढून टाकावं। जर तुमच्या शेतात सोयाबीन किंवा कापूस असेल तर पिकांची पाने पिवळी पडत आहेत का, याकडे लक्ष द्या। 21 ऑगस्ट 2025 रोजी कोकणात रायगड आणि सिंधुदुर्ग येथे पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि सांगली येथे मध्यम पाऊस पडेल। मराठवाड्यात बीड आणि धाराशिव येथे हलका पाऊस अपेक्षित आहे। विदर्भात वर्धा आणि यवतमाळ येथे मध्यम पावसाची शक्यता आहे। या दिवशी मच्छीमारांनी समुद्रात जाणं टाळावं, कारण वादळी वाऱ्यांचा धोका आहे। शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीचं मूल्यांकन करावं आणि स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा। 22 ऑगस्ट 2025 रोजी पावसाचा जोर काहीसा कमी होईल, पण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस कायम राहील। रायगड, रत्नागिरी आणि पुणे येथे हलका पाऊस पडेल।
मराठवाड्यात आणि विदर्भात हवामान स्वच्छ होण्याची शक्यता आहे, पण काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. शेतकऱ्यांनी या दिवशी शेतात पाणी साचलं आहे का याची पाहणी करावी आणि पिकांचं नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. मित्रांनो, हा पाऊस शेतकऱ्यांसाठी एक मोठी आव्हान आहे. जास्त पावसामुळे पिकांची मुळे कुजण्याची भीती आहे, तर कमी पावसामुळे पिकांची वाढ खुंटू शकते. त्यामुळे तुमच्या शेतात पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल याची काळजी घ्या. जर तुम्ही सोयाबीन, कापूस, मका किंवा तूर पेरली असेल तर पिकांची नियमित पाहणी करा. पाणी साचलं असेल तर नाल्या खणून पाणी काढून टाका. फळबाग असणाऱ्या शेतकऱ्यांनी झाडांच्या मुळांभोवती मातीचा भराव टाकावा, जेणेकरून पाणी साचणार नाही. कीटकनाशकांचा वापर करताना पावसाचा अंदाज लक्षात घ्या, नाहीतर औषध वाहून जाऊ शकतं. नागरिकांसाठीही काही महत्त्वाच्या सूचना आहेत. नदीकाठच्या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं. घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे, त्यामुळे महत्त्वाच्या वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवा. विजांचा धोका असल्यामुळे झाडाखाली किंवा पाण्याजवळ थांबू नका. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका आणि वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बॅटरी किंवा टॉर्च तयार ठेवा. घाटात प्रवास करणाऱ्यांनी शक्यतो प्रवास टाळावा, कारण दरडी कोसळण्याची भीती आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाणं पूर्णपणे बंद करावं, कारण वादळी वाऱ्यांचा धोका आहे. हवामान खात्याने या 6 दिवसांसाठी पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि नागपूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतर काही जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीत असेल तर विशेष काळजी घ्या. स्थानिक प्रशासनाशी संपर्कात राहा आणि हवामान खात्याच्या अपडेट्सवर लक्ष ठेवा. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही शेतीची कामं करत असाल तर हवामान खात्याच्या तज्ञांचा सल्ला घ्या. पावसाचा अंदाज बदलू शकतो, त्यामुळे सतर्क राहा. जर तुमच्या शेतात नुकसान झालं असेल तर स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा आणि नुकसान भरपाईसाठी अर्ज करा. या पावसाळ्यात तुमच्या पिकांचं आणि स्वतःचं रक्षण करणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, ही परिस्थिती आव्हानात्मक आहे, पण योग्य काळजी घेतल्यास आपण याचा सामना करू शकतो. तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची परिस्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हवामानाच्या नवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेट वेळेवर मिळेल. सतर्क रहा, सुरक्षित रहा आणि या पावसाळ्याला सामोरे जाण्यासाठी तयार रहा. धन्यवाद. राज्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे. पुढचे 4 ते 5 दिवस राज्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.